कर्जमाफी का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणून आपल्याला दिलेलं गांजर? पहा, लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं म्हणणं आलं की आमच्या निवडणुकीच्या काळात आम्ही जो आमच्या पक्षाचा जाहीरनामा होता त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देणार, पण सध्या त्यावर विचार करणं गरजेचं आहे. कर्जमाफी देत असताना आम्ही पहिले हे पाहणार की बाबा तो कर्जाच्या विळख्यात का अडकला जातोय, तो कर्जबाजारी कसा होणार नाही, आणि मग यासाठी आम्ही चेअरमन म्हणून परवीन परदेशी नावाच्या व्यक्तीमार्फत एक समिती नेमणार. त्या समितीनं आमच्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करायचा आहे आणि मग 30 जून 2026ला आम्ही काय करणार की बाबा कर्जमाफी करणार. आता मधात निवडणुका आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. पहा, लक्षात घ्या, शेवटी राजकारण म्हणलं की इशेच खलास, आणि त्या राजकारणामध्ये सध्या टॉपला माणूस आहे, त्या माणसाचं नाव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. आता यांनी काय केलं, पुन्हा एक सांगितलं, बाबा आम्ही चर्चेला सर्व नेत्यांना मान्यता दिली. ही चर्चा सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. ह्या चर्चेला बावनकुळे साहेब, ह्या चर्चेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ह्या चर्चेला जे आंदोलन लक्षात घ्या तिथपर्यंत नेलंय, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जो व्यक्ती लढलाय तो कशामुळे लढत आहे किंवा कोणी लढो, तो शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढत असेल तर आपल्यासाठी तो चांगला आहे. सध्या याच्या अगोदर ते आमदार होते, मंत्री होते, तर मग बाकी आजी माझी सर्वजण तिथं मोर्चात पाहिजेत, त्यांनी देखील करायला पाहिजे. आम्ही तुमचं देखील नाव घेऊ, त्या माणसाच्या मागण्या काय त्यावर आपल्याला बोलायचं आहे. पण ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या अंतिम टप्प्यात महाराष्ट्राचे सीएम यांचं म्हणणं आलं 30 जून 2026च्या दरम्यान आम्ही कर्जमाफी करणार आहोत. ती कर्जमाफी करत असताना आम्ही सध्या बाबा कर्जमाफी तुर्तास करू शकत नाही. याचं कारण जो ओला दुष्काळ झाला, शेतकऱ्याचं सर्व वाहून गेलं, घरातल्या वस्तू वाहून गेल्या, पिकात पीक तर गेलंच पण सोबत माती वाहून गेली, सोबत स्वप्न वाहून गेले, मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आणि म्हणून सध्या आम्हाला पहिल्यांदा त्यांच्या खात्यात पैसा जमा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही 8,500 कोटी रुपये जमा केले, त्यानंतर 6,000 कोटी रुपये जमा केले, 11,000 कोटी रुपयाला मान्यता दिली, पुन्हा आम्ही 1,500 कोटी रुपयांची तरतूद मांडलेली आहे. 20 दिवसात जवळपास 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. काहीच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असतील म्हणून 10%चा प्रॉब्लेम येईल, पण तेही पैसे लवकर जमा होतील असं मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं प्रतिपादन आहे, मुख्यमंत्री साहेबांना केलेलं भाष्य आहे. माझं म्हणणं एकच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करून कसे भावनिक करून लोकांचे मतं मिळवता येतील यापेक्षा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव, शेतकऱ्यांना सन्मान हे देणं तुमची नैतिक जबाबदारी आहे. सीएम साहेब, सध्या महाराष्ट्र तुमच्याकडे आगळ्या वेगळ्या नजरेनं पाहतो, तो मान सन्मान तुम्ही उंचावा एवढीच अपेक्षा करतो. हे जे काही मोर्चा होता तो मोर्चा नागपूरपर्यंत पोहोचला, त्या ठिकाणी काही न पाण्याचं टँकर असून देखील शेतकऱ्यांना पाणी दिलं नाही. तो व्यक्ती ऊर बुडवत आहे आणि ऊर बुडवत असताना तुमचं मन, तुमच्या भावना, तुमच्या वेदना मेल्या का हा प्रश्न निर्माण होतो. त्या शेतकऱ्याला तुम्ही पाणी देत नाही, तुम्ही सांगता परवानगी नाही. अरे परवानगी पाणी देण्यासाठी लागत असेल तर खऱ्या अर्थानं व्यवस्थेत फक्त तुम्ही गोरगरिबांना लाथाडण्यासाठी किंवा गोरगरिबांना मारण्यासाठी, गोरगरिबांचा छळ करण्यासाठी बसलात का हा फार मोठा प्रश्न आहे. यामध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या काय आहेत? पहिली मागणी आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा. सन्माननीय साहेबांनी सांगितलं 30 जून 2026 पर्यंत वाट पहा, दाल में कुछ काला है देखेंगे क्या है तो. त्याच्यानंतर कृषी मालाला हमी भावावर MSP 20% अनुदान देण्यात यावं. त्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण भागात घरकुलांना समान निकष लावून 5 लाखापर्यंत अनुदान देण्यात यावं. पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधून करण्यात यावा. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतीचा तिथं नुकसान होतंय. दिव्यांग, निराधार, विधवा, भगिनी व अनाथांना मासिक 6,000 रुपये देण्यात यावे. लाडकी बहीण योजना
त्याच्यापेक्षा सुरक्षित बहीण योजनेची आता सध्या महाराष्ट्राला गरज आहे, हे देखील सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावं। त्यानंतर मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, ह्या मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत। आणि साहेबांना तारीख दिलेली आहे 30 जून 2026। बैठक पार पडली सह्याद्रीवर। त्यांनी सांगितलं आम्ही तुर्तास कर्जमाफी करू शकत नाही, त्यासाठी आम्ही समिती निर्माण केली आहे। त्या समितीचं जे प्रमुख आहे ते प्रवीण परदेशी साहेबांकडे असेल, ते आम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देतील आणि 30 जूनच्या कालावधीपर्यंत आम्ही कर्जमाफी करू। कारण हे आमच्या निवडणुकीला उभं राहण्या अगोदर आमच्या पक्षाचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये आम्ही तुमचा सातबारा कोरा 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 असं म्हणलेलो आहोत आणि म्हणून आम्ही तुमचा 30 जून 2026ला सातबारा कोरा करू आणि मग पुन्हा आम्ही गर्वानं म्हणू मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल। तुम्ही पुन्हा या, तुम्ही पुन्हा या, तुम्ही पुन्हा या, पण सातबारा कोरा 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 करा, नक्कीच पुन्हा येसाल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।